परीक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे कोकाटेंना दिलासा मिळणार की शिक्षा कायम राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान हायकोर्टातही माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम राहिली तर त्यांची आमदारकीही रद्द होईल हे निश्चित आहे। उच्च न्यायालयात देखील कोकाटेंच्या याचिकेला आव्हान दिले जाणार आहे। कोकाटेंविरोधातील याचिकाकर्ते ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड आज उपस्थित राहणार आहेत। राठोड दाम्पत्य उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत तर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम राहावा यासाठी बाजू मांडली जाणार। एक सांगू इच्छितो की ही लढाई कोकाटेंविरोधात आमची नाही, कारण की शासन विरुद्ध कोकाटे असं आहे। संबंधित तक्रार ही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केली आहे, त्यानुसार FIR झालेला आहे। त्यामुळे स्टेटने गुन्हा दाखल केलेला आहे। FIR जो रजिस्टर केला आहे तो शासनाने रजिस्टर केला आहे कोकाटे साहेबांविरुद्ध। तर ही लढाई शासन विरुद्ध कोकाटे अशी आहे आणि आम्ही तर मूळ तक्रारदार असल्यामुळे आम्ही वी आर असिस्टिंग प्रॉसिक्युशन, आम्ही शासनाला याच्यात मदत करत आहोत। सदनिका घोटाळ्या प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। कोकाटे यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर देखील करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारशीनुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजीनामा मंजूर केला। नाशिक न्यायालयानं वॉरंट जारी केल्यानंतर कोकाटेंकडील खाती काढून त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवण्यात आलं। मात्र राष्ट्रवादीकडून अभय देण्यात येत असल्याची टीका होऊ लागल्यानं कोकाटे यांना राजीनाम्याशिवाय पर्याय राहिला नाही। महायुती सरकारच्या 1 वर्षाच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री ठरले।